सर्वांना नमस्कार. मास्टर विशाल सर या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. आज सकाळी एक महत्त्वाचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोच केलेला आहे की ज्याच्यामध्ये CP मुंबईची पोलीस भरतीची लेखी परीक्षा जी आहे 4 घटकांची ती पुढे गेलेली आहे असं त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये काही संभ्रमावस्था तयार झाले. कुणी XYZ व्यक्तीने हे सगळं व्हायरल केलेलं आहे. त्याच्यामध्ये काय तथ्य आहे की नाही आहे किंवा भरती खरंच पुढे जाणार का, म्हणजे लेखी परीक्षा खरंच पुढे जाणार का, किंबहुना सर्व गोष्टी ह्या लेट व्हायला सुरू होतील. तर त्याच्यावरती पूर्ण विश्लेषण व्हिडिओ जो आहे तो आज सकाळी ऑफिशियल डिपार्टमेंटला कॉल करून सुद्धा तुमच्यापर्यंत पोच करायचं काम आपल्या चॅनलने केलेलं आहे. तो जो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसाल तर ह्या व्हिडिओच्या शेवटी एक आयकॉन येईल, त्या आयकॉनवरती टच करून तुम्ही तो व्हिडिओ पाहून घ्यायचा आहे. आत्ताचा खूप महत्त्वाचा विषय की सर नवीन पोलीस भरतीबद्दल काय बोलत नाही किंवा नवीन पोलीस भरतीच्या कशी प्रोसेस असणार आहे, काय असणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी पाठीमागं स्टेप बाय स्टेप मध्ये तुमच्यापर्यंत पोच करत आहे की त्याला किमान शैक्षणिक अर्हता काय पाहिजे त्याच्यावर सुद्धा पूर्ण विश्लेषण दिलेलं होतं अगोदर. आत्ता विषय अशा पद्धतीनं आहे की सर वयोमर्यादेचा विषय आहे. 2022-23ची पोलीस भरती सुद्धा पडायला नाही. त्यातला एक घटक हा आहे की वयोमर्यादेचा सुद्धा विषय क्लिअर झालेला नाही, जो विषय सरकारच्या टेबलवरती अजून सुद्धा प्रलंबित आहे. त्याच्यावरती कोणत्याही पद्धतीनं काहीही झालेलं नाही याची नोंद घ्यायची आहे. 1-2 बैठका झालेल्या आहेत त्याच्यावरती, पण अजून सुद्धा त्यातनं आउटपुट काही निघालेलं नाही आहे. त्यामुळं या पोलीस भरतीला जी लेट झाली किंवा जी पोलीस भरती पुढे गेली त्यातला एक रिझन म्हणजे जी कारणं आहेत त्यातलं एक रिझन म्हणजे हे जे वयवाढीचा विषय तो आहे. त्याच्यावरती मी शेवटी बोलणार आहे, पण सुरुवातीला खूप महत्त्वाचा विषय आहे की पोलीस भरती करत असताना जे काही सर्व कास्ट आहेत, ज्या सर्वच्या सर्व कास्ट आहेत, त्यांनी सर्व कास्टचे सर्व समांतर आरक्षणाचे जे काही मुलं मुली आहेत, अदर रिझर्वेशन म्हणतात त्याला, तर त्या मुलांचं वयोमर्यादा कशी असणार आहे किंवा कशा पद्धतीनं वय आहे, किती पद्धतीने वय आहे, काही मुलांना हे माहीत पण नाही. आणि मुलं म्हणतात की माझं वय संपलं, मुली म्हणतात की माझे वय संपले, आता मी करू शकत नाही. समजलं. सो आज खूप महत्त्वाचा विषय आहे की हे जे वयोमर्यादा आहे ती वयोमर्यादा कशा पद्धतीने असणार आहे, सर्व कास्टची आणि सर्व समांतर आरक्षणाची. आणि त्यानंतर हे जे वयवाढीचा विषय आहे तो आपण याच व्हिडिओमध्ये शेवटी बघणार आहोत. तर पहिला आपण बघूयात की महाराष्ट्र पोलीस सेवा प्रवेश नियम जो आहे त्याच्यामध्ये वयोमर्यादेसाठी कशा पद्धतीनं रूल्स रेग्युलेशन आहेत ते आपण आता बघणार आहोत. म्हणजे कमीत कमी किती ते जास्तीत जास्त किती, त्याचबरोबर समांतर आरक्षणाला किती पद्धतीनं सूट देण्यात आलेली आहे आणि मागास प्रवर्ग जे आहे त्यांना सुद्धा किती पद्धतीनं सूट देण्यात आलेली आहे ते सुद्धा आपल्याला आता बघायचं आहे. तर वयोमर्यादेचा 5.3 हा मुद्दा असतो पोलीस सेवा प्रवेश नियमामध्ये. तर त्याच्यामध्ये बघूयात आपण. त्याच्यामध्ये अनुक्रमणिका दिली आहे, प्रवर्ग दिला आहे, किमान वयोमर्यादा दिलेली आहे आणि कमाल वयोमर्यादा दिलेली आहे. किमान म्हणजे कमीत कमी आणि कमाल म्हणजे जास्तीत जास्त. म्हणजे या पिरियडमध्ये जी मुलं असणार आहेत, मुली असणार आहेत, ते फक्त ॲप्लिकेशनला अप्लाय करण्यासाठी ॲप्लिकेबल असतील याची नोंद घ्यायची आहे. सुरुवात करूयात आपण. खुला प्रवर्ग जो आहे, खुला म्हणजे ओपनची जी मुलं मुली आहेत त्यांच्यासाठी बघा, कमीत कमी वयोमर्यादा ही 18 वर्षे आहे आणि जास्तीत जास्त कमाल वयोमर्यादा जी आहे ती 28 वर्षे आहे. मुलगा असू दे किंवा मुलगी असू दे, सर्वांना ओपनच्या मुलींना 18 वर्ष कमीत कमी पूर्ण पाहिजेत. एक दिवस जरी कमी असला फॉर्म भरायच्या शेवटच्या तारखेपर्यंत तरीसुद्धा तुम्ही नॉट ॲप्लिकेबल असणार आहे. तुम्हाला कमीत कमी 18 वर्ष पूर्णच पाहिजे याची नोंद घ्यायची आहे. 18 वर्ष कमीत कमी ते 28 वर्ष ही वयोमर्यादा ओपनच्या मुलांसाठी आहे. समजलं काय म्हणतोय. दुसरा जे काही प्रवर्ग आहे त्याला बघूया. त्याच्यामध्ये मागास प्रवर्ग म्हणजे बॅकवर्ड क्लासेस जे आहेत ते कास्ट आहे. त्याच्यामध्ये काय काय येते बघा. अजाती आहेत, अनुसूचित जमाती आहेत, विजा अ आहे, भज ब आहे, भज क आहे, भज ड आहे, विमा प्र आहे, इमा व आहे, SCBC सुद्धा आहे आणि EW सुद्धा आहे. आता हे मागास वर्गाचे जे काही सब कॅटेगरीज आहेत त्याच्यामध्ये SC ST, त्याच पद्धतीनं VJA, नंतर NTB NTC NTD, त्यानंतर SBC OBC SCBC आणि EWS. मगापासून मराठीत पण सांगितलं आणि इंग्लिशमध्ये पण सांगितले. तर ह्यांच्यासाठी बघूयात. तर कमीत कमी जी किमान वयोमर्यादा जी आहे, तुमचं वय हे 18 वर्ष पूर्ण असलेलं पाहिजे आणि तुमची जी कमाल वयोमर्यादा आहे ती 33 वर्ष पूर्ण असली पाहिजे. ओपनला 28 वर्ष शेवट आहे, पण मागास प्रवर्ग जे आहेत, बॅकवर्ड क्लासेस जे आहेत त्याच्यासाठी 5 वर्षांची सूट देण्यात आलेली आहे. म्हणजे 28 + 5 33 वर्ष तुम्ही जर तुमचं वय असेल तर मागास वर्ग मगापासून SC ST OBC, त्याचबरोबर SCBC EWS SBC आहे, त्याचबरोबर VJA आहे, NTB NTC NTD आहे. या कॅटेगरीतील मुलांना ओपनच्या लास्ट कॅटेगरीपेक्षा तुम्हाला 5 वर्ष ही जादा देण्यात आलेली आहेत. म्हणजेच तुम्ही 33 वर्ष जरी असाल तरीसुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकताय. पुढचा कॅटेगरी आहे 3 नंबरची, प्रकल्पग्रस्त उमेदवार. जी मुलं मुली प्रकल्पग्रस्त असतील, ज्यांच्याकडं ऑफिशियल सर्टिफिकेट असेल
तेच उमेदवार फक्त सांगतोय. नाहीतर माझे वडील आहेत, माझा चुलता आहे, पण माझ्याकडे नाही, पण मी दावा केला आहे, चालणार नाही. तुमचं ऑफिशियल तुमच्या नावानं तुमचं जे काही प्रमाणपत्र दाखला आहे, प्रकल्पग्रस्ताचा दाखला, तो तुमच्या नावानेच पाहिजे, लक्षात ठेवायचं. तर आणि तरच तुम्ही भरू शकताय. नाहीतर सरांनी सांगितले चला माझ्या चुलत्याकडे आहे, माझ्या XYZकडे आहे, मी भरू शकतो, नाही आहे. समजा काय म्हणतोय. सो प्रकल्पग्रस्त उमेदवारांसाठी किमान जी वयोमर्यादा आहे ते 18 वर्षे आहे आणि कमाल वयोमर्यादा जी आहे ती तब्बल 45 वर्ष आहे. 45 वर्षापर्यंत तुम्ही मुलं मुली जर असतील तर 100% ते फॉर्म भरायला पोलीस भरतीसाठी ॲप्लिकेबल असतील, याची नोंद घ्यायची आहे. चौथा जे कॅटेगरी आहे भूकंपग्रस्त उमेदवार. मग असे प्रकल्पग्रस्त झाले, आता भूकंपग्रस्त झाले. शासनाने वेळोवेळी जे काही आदेश पारित केलेले आहेत त्याच्यानुसारच फक्त यांना त्यांची सूट मिळते. बाकी फक्त नाव नाही, काय नाही, आणि मी त्या एरियात राहतोय आता आणि मला तसं एखादं सर्टिफिकेट बनवून मिळेल का वगैरे, तर सांगतोय प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात फ्रॉड झालेले आहेत. तुम्ही आता लागला तर उद्या भविष्यात 10 वर्षांनी सुद्धा तुमची चेअर खाली होऊ शकते, याची नोंद घ्यायची आहे. त्यामुळे खूप महत्त्वाचे विषय आहेत. शॉर्टकट वापरू नका, ते तुम्हाला शॉर्टमध्ये कट करणार 100% पुढच्या काही दिवसांमध्ये. त्यामुळे विनंती करतोय, तेवढं प्रॅक्टिस जास्त करा. तुमची ओरिजिनल कॅटेगरी असेल त्यातनंच फॉर्म भरा आणि त्यातनंच लागण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर भूकंपग्रस्त उमेदवारांना किमान वयोमर्यादा जी आहे ती कमीत कमी 18 वर्ष तुमच्याकडे पाहिजे आणि जास्तीत जास्त 45 वर्षापर्यंत मुलं मुली जर असतील भूकंपग्रस्ताला तर तुम्ही फॉर्म भरू शकताय. म्हणजेच प्रकल्पग्रस्त आणि भूकंपग्रस्तांना वयोमर्यादा जी आहे ती सेमच आहे. 18 ते 45 वर्षाच्या कॅटेगरीमधील जे काही उमेदवार असतील त्यांनी फॉर्म भरायला पोलीस भरतीसाठी ॲप्लिकेबल असणार, याची नोंद घ्यायची आहे. 5वा मुद्दा आहे माजी सैनिक उमेदवार. कमीत कमी बघा, माजी सैनिकसाठी म्हणजे एक्समॅनसाठी 18 वर्ष पूर्ण पाहिजेत. त्याच पद्धतीनं कमाल वयोमर्यादा जी आहे म्हणजे जास्तीत जास्त जी वयोमर्यादा आहे त्याच्यामध्ये उमेदवाराच्या सशस्त्र दलात झालेल्या सेवा इतका कालावधी अधिक 3 वर्ष इतका राहील, याची नोंद घ्यायची आहे. ठीक आहे. समजा 19 वर्षाला एखादा एक्समॅन नाही सोडा, एखादा आर्मीमध्ये भरती झाला तर तो पुढं 15 वर्ष त्यानं कालावधी केला असेल तर 34 वर्षापर्यंत तो झाला. 34 + 3 वर्ष त्याला अजूनसुद्धा सूट असणार, म्हणजे 37-38 वर्षापर्यंत. त्याच्यापेक्षा पण जास्त वर्ष, जेवढे तुम्ही जास्त वर्ष काढाल +3 करायचं आहे. +3 वर्ष तुम्हाला सूट असणार आहे, लक्षात ठेवा. तुमचा जेवढा सेवा कालावधी असेल तिथून तुमचा पुढं 15 वर्ष आणि +3 वर्ष अशा पद्धतीनं एक्समॅन फॉर्म भरू शकतात आणि खूप मोठ्या प्रमाणात त्यांना सूट आहे. दुसरी गोष्ट एक्समॅनसाठी सुद्धा सांगतोय, तुमचं लिगली जे डिस्चार्ज सर्टिफिकेट असतं ते तुमच्याकडे असणं गरजेचं आहे, लक्षात ठेवा. ती सगळी प्रोसेस पूर्ण करूनच तुम्ही दावा करायचा आहे, अदरवाईज तुम्ही दावा करू शकत नाही. आता हे झालं माजी सैनिक उमेदवारांसाठी. आता 6वा मुद्दा आहे पदवीधर किंवा पदवीधारक अंशकालीन उमेदवार. याच्यासाठी सुद्धा, या कॅटेगरीसाठी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात संभ्रम अवस्था आहे. हे पदवीधर किंवा पदवीधर अंशकालीन हे जुन्या काळातील जी लोक आहेत, एक ठराविक साल आहे तिथं 2000च्या आसपासचे विषय, त्यातली फक्त उमेदवारांना याच्यामध्ये सूट असणार, लक्षात ठेवा. नसेल तर पदवीधर म्हणजे तुम्हाला काय वाटतंय की फक्त ज्यांची पदवी झाली असे सर्वचे सर्व महाराष्ट्रातील उमेदवार, असा विषय नसतो. ठीक आहे. त्यावेळीची एक बाब लक्षात घेऊन पदवीधरांसाठी एक योजना केलेली होती आणि त्याच्यामध्ये सरकारच्या जे काय भरती आहे त्याच्यामध्ये त्यांना अट आणि शिथिल करण्यात आलेली आहे, याची नोंद घ्यायची आहे. त्यामुळं पदवीधर आणि पदवीधर अंशकालीन हा दोन्ही विषय हे वेगळे आहेत. तुमची पदवी झाली असेल मग तुम्ही याच्यामध्ये फॉर्म भरताय असा विषय येऊ शकत नाही. एक वेगळीच कॅटेगरी आहे. त्यासाठी तुम्हाला पाहिजे असेल तर वेगळा व्हिडिओ देऊन कुठल्या इयरची मुलं मुली किंवा जे काही उमेदवार आहेत त्यांना फक्त याचा लाभ मिळू शकतो, याच्यावरती विश्लेषण दिलं जाईल, याची नोंद घ्यायची आहे. तर बघूया 6वा मुद्दा. पदवीधर आणि पदवीधर अंशकालीनसाठी कमीत कमी वय पाहिजे 18 वर्ष आणि कमाल वयोमर्यादा म्हणजे जास्तीत जास्त वर्ष तुमचे किती आहे, 55 वर्ष आहे, लक्षात ठेवायचं. आतापर्यंत सगळ्यात जास्त सूट या पदवीधर अंशकालीन उमेदवारांना देण्यात आलेली आहे, कारण की 2000 सालचा विषय आहे. जवळजवळ आता 25 वर्ष होत आली, त्याच्यात 2000 आसपासचा आहे तो विषय, पण आता 25 वर्ष पूर्ण झालेले आहेत, म्हणून हा विषय इतका जास्त प्रमाणात देण्यात आलेला आहे. 55 वर्ष शेवटचा वयोमर्यादा आहे. 7वा विषय आहे अनाथसाठी. जे अनाथ आहेत त्यासुद्धा त्याच्यामध्ये 2 कॅटेगरी आहेत, संस्थात्मक आणि तुमचे पर्सनल जे आहे त्याच्यानुसार हे 2 अनाथचे 2 घटक पडतात. तर अनाथमध्ये कमीत कमी 18 वर्षाचं तुमचं वय पाहिजे आणि जास्तीत जास्त तुम्हाला मुलगा असेल मुलगी असेल तर त्याला 33 वर्षापर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकताय. 33+ क्रॉस असेल तर तुम्हाला फॉर्म भरता येणार नाही, याची नोंद घ्यायची आहे. आता विषय अशा पद्धतीनं आहे समांतर आरक्षणामध्ये येणारे उमेदवार. त्याच्यामध्ये आता पहिला आहे महिला उमेदवार. हे मागापासून सगळे कास्ट आणि त्याच्या पद्धतीनं बाकीचे प्रकल्पग्रस्त उमेदवार, भूकंपग्रस्त सांगितलं, माजी सैनिक सांगितलं, सगळं सांगितलं. आता समांतर आरक्षणामध्ये येणारे उमेदवार ज्याच्यामध्ये महिला उमेदवार जे आहेत, मग महिला उमेदवारांसाठी कमीत कमी आपण मगाशी बघितलं की 18 वर्ष पूर्ण पाहिजेत. जर महिला उमेदवार असेल, तिनं जर महिला उमेदवारावरती दावा करायचा असेल
तर खुला वर्ग जो आहे त्या खुला वर्गातील महिलांसाठी 28 वर्ष पूर्ण पाहिजे आणि मागास वर्गासाठी 33 वर्षांची सूट देण्यात आलेली आहे, लक्षात ठेवा. काल महिला उमेदवारांसाठी मागास वर्गासाठी 5 वर्ष सूट देण्यात आलेली आहे. मगाशी जसं सांगितलं त्या पद्धतीनं दोघांना सुद्धा 18 वर्ष पाहिजे. ओपनच्या महिला 28 वर्ष, मागास वर्ग 33 वर्ष. त्यानंतर महत्त्वाचा येतो खेळाडू उमेदवार. ह्या खेळाडू उमेदवारांसाठी सुद्धा खूप महत्त्वाचा एक व्हिडिओ आणण्याचा प्रयत्न करणार आहे, कारण गेले 17 वर्ष ह्याचमध्येच आहे, पूर्ण मोडलेलं आहे. रूल्स रेग्युलेशन असेल, त्या पद्धतीनं सर्टिफिकेट अप्रूव्हल कुठनं करून घ्यायचं, कशा पद्धतीनं असते, ऑफिशियल टुर्नामेंट काय आहेत, कुठल्या गेमला कुठली मान्यता आहे, स्टेट लेवलचे गेम कोणते, स्टेटला कोणते गेम आहेत, त्याच पद्धतीने सेंट्रल लेवलचे गेम कोणते, सेंट्रलला कोणती हे आहे परमिशन आहे, अशा पद्धतीने सर्व जी इन्फॉर्मेशन आहे, कुठली स्पर्धाची लेवल कोणत्या भरतीसाठी, वर्ग 1 साठी, वर्ग 2, वर्ग 3 साठी, वर्ग 4 साठी कोणत्या पद्धतीने कोणते खेळ लागतात, त्याच्यामध्ये रँक कोणती लागते, कसं सर्टिफिकेट अप्रूव्हल करायचं, कसा फॉर्म भरायचा, कुठून भरायचा, किती दिवसांमध्ये ते बॅक येते, बाकी सगळ्याच गोष्टी आहेत. खतरनाक नॉलेज आहे, समजलं. वतण्याचा प्रयत्न करतोय, प्रामाणिकपणे घ्यायचा प्रयत्न करा. तर खेळाडूसाठी बघा, कमीत कमी 18 वर्ष पूर्ण पाहिजे. जर आता मगाशी तुम्हाला सांगितलं की ओपनची मुलं जी आहेत त्यांना 28 वर्ष शेवट आहे, पण ओपन प्लस खेळाडू उमेदवार असेल तर ती मुलगा मुलगीसाठी 28+5 म्हणजे 33 वर्षापर्यंत त्यांनी फॉर्म भरू शकताय, ओपनची मुलं मुलगी. त्याच पद्धतीनं मागास वर्गातील जे खेळाडू असतील, मगाशी मागास वर्ग सांगितला, त्याच्यामध्ये SBC, OBC, VJA, NTB, NTC, NTD असेल, SBC असेल, SCBC असेल, EWS असेल, अशातले जे खेळाडू उमेदवार आहेत याच्यासाठी 33 वर्ष शेवट होते आणि 33+ स्पोर्ट्सचे 5 वर्ष, अशा पद्धतीनं 38 वर्षापर्यंत जी काही हे मगाशीपासून सांगितले की OBC किंवा बाकीचे जे काही बॅकवर्ड क्लासेस आहेत मागासवर्गीतल्या उमेदवारांसाठी 33 वर्ष शेवट होतं. 33+ स्पोर्ट्सचे 5 असे 38 वर्षांपर्यंत हे स्पोर्ट्समधले तुम्ही दावा करू शकता, याची नोंद घ्यायची आहे. खेळाडू उमेदवारांसाठी या पद्धतीनं सूट आहे, याची नोंद घ्यायची आहे. आता खूप महत्त्वाचा मुद्दा आहे की पोलीस पाल्यासाठी किमान वयोमर्यादा आहे 18 वर्ष, कमाल वयोमर्यादा आहे 28 वर्ष. ओपनसाठी 28 वर्ष आहे, पण जर पोलीस पाल्य मगापासून जे मागासवर्ग सांगितलं बॅकवर्ड क्लासेसमध्ये त्या वर्गातील असेल तर त्याला 33 वर्षापर्यंत सूट देण्यात आलेली आहे, म्हणजेच त्याला 5 वर्ष वाढवून देण्यात आलेले आहे, याची नोंद घ्यायची आहे. आता हे झालं पोलीस पाल्याचं. नंतर आहे गृहरक्षक दल, म्हणजे तुमचं होमगार्ड. कमीत कमी 3 वर्षाचा सेवा कालावधी पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला आरक्षण भेटतं, याची नोंद घ्यायची आहे. म्हणजे ह्या भरतीमध्ये जे होमगार्ड झालेत त्यांना पुढचे 3 वर्ष सेवा कालावधी कोणत्याही पद्धतीनं मध्ये खंड न पाडता तुम्हाला कंटिन्यू तुम्हाला जॉब करावे लागतील, आणि असं जर तुम्ही पूर्ण केलेलं असाल तर तुम्हाला गृहरक्षक दलामार्फत एक आरक्षण आहे, ते आरक्षण तुम्हाला भेटतं, याची नोंद घ्यायची आहे. तुम्ही गृहरक्षक दलामध्ये भरती झाला म्हणजे पहिल्या दिवसापासून तुम्हाला आरक्षण मिळालं असं होत नाही, याची नोंद घ्यायची आहे. ठराविक तुमचा पिरियड आहे, तो पिरियड पूर्ण केल्यानंतरच तुम्हाला त्याचं आरक्षण मिळतं, याची नोंद घ्यायची आहे. ठीक आहे. सो बघूयात, गृहरक्षक दलासाठी म्हणजे होमगार्डसाठी कमीत कमी 18 वर्ष पाहिजे. ओपन होमगार्ड असेल तर 28 वर्ष, आणि इतर बॅकवर्ड क्लासेस जे आहेत असे जे असतील तर त्यांना 33 वर्षापर्यंत होमगार्डच्या मुलांना सूट देण्यात आलेली आहे, याची नोंद घ्यायची आहे. ठीक आहे. होमगार्डचा विषय क्लिअर झालेला आहे. आता 5वा मुद्दा जो खूप महत्त्वाचा गोष्ट आहे, काही मुलांना मी ह्या पोलीस भरतीमध्ये किंवा पाठिंबाच्या भरतीमध्ये सुद्धा किंवा माझे अजूनसुद्धा माझे जवळचे विद्यार्थी आहेत त्यांनासुद्धा ह्या घटका हे जो समांतर आरक्षणाचा प्रवर्ग आहे, जे माजी सैनिकांवरती अवलंबून असलेले जे उमेदवार आहेत. आता एक्समॅन हा घटक वेगळा आहे आणि माजी सैनिकांवरती अवलंबून असणारे हा घटक वेगळा आहे. त्यामुळे ह्या मुलांना विशेष समजायला नाही आहे आणि ते दावा करतात आमचे पप्पा एक्समॅन आहेत आणि ते रिटायर्ड झालेत म्हणजे मी माजी सैनिकांवरती अवलंबून आहे, असा विषय होत नाही. तो गैरसमज आहे आणि अशी मुलं हे डिस्क्वालिफाईड झालेली आहेत, याची नोंद घ्यायची आहे. त्यांना हा विषयच नाही कळाला. नंतर मग तक्रार करायला माझ्याकडे आली आणि मग त्यांना मी GR काढून दाखवलं की बाबा तुम्ही म्हणताय ते चुकीचं आहे, GRमध्ये काय सांगितले बघा, त्याच्यानुसारच सगळ्या गोष्टी होणार, लक्षात ठेवा. त्याच पद्धतीनं माजी सैनिकांवरती अवलंबून असलेले मुलगा किंवा मुलगी किंवा पत्नीला सुद्धा आरक्षण आहे, लक्षात ठेवायचं. असे उमेदवार जे आहेत अशा उमेदवारांसाठी पहिला सांगतो किती आरक्षण आहे आणि एक्समॅन आणि ह्याच्यामध्ये काय फरक आहे ते पण सांगतो तुम्हाला. माजी सैनिकांवरती म्हणजे एक्समॅन डिपेंडंट, म्हणजे एक्समॅनवरती डिपेंडिंग असलेले त्यांची मुलगा असेल, त्यांची मुलगी असेल किंवा त्यांची पत्नी असेल, ह्यांना सुद्धा आरक्षण पोलीस भरतीमध्ये आहे, याची नोंद घ्या. कमीत कमी 18 वर्ष पाहिजे आणि खुला प्रवर्ग असेल आणि 28 वर्षाचा शेवटचा वय आहे खुला प्रवर्गासाठी जास्तीत जास्त. पण त्याच्यामध्ये खुला प्रवर्गासाठी म्हणजे ओपनसाठी 28+3 असे 31 वर्षापर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकताय. त्याच पद्धतीनं मागासवर्गासाठी असेल तर तुम्हाला एक्समॅन डिपेंडिंगसाठी 33+3 वर्ष असे 36 वर्षापर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकताय. ठीक आहे.
आता हे झालं पूर्ण विश्लेषण त्या माजी सैनिकांवरती अवलंबून असणार आहे. आता एक्समॅन म्हणजे काय सांगतोय. एक्समॅन म्हणजे काय, रेग्युलर ड्युटी करून एक ठराविक काळ पूर्ण केल्यानंतर तुम्ही त्यातनं रिटायरमेंट घेताय आणि तुमचं डिस्चार्ज सर्टिफिकेट घेऊन तुम्ही काय करताय, दावा करताय, त्याला एक्समॅन म्हणतात. म्हणजे माजी सैनिकांसाठी एक ठराविक कोटा आहे तो. आता दुसरा विषय म्हणजे माजी सैनिकांवरती अवलंबून असलेले म्हणजे एक्समॅन डिपेंडिंग जी मुलं मुली आहेत किंवा त्याची वाईफ असेल, यातला फरक काय आहे तुम्हाला सांगतोय. आता एक्समॅन डिपेंडिंग म्हणजे काय सांगतोय, काही मुलगा किंवा लेडीज किंवा मुलगा किंवा काय असेल ते असेल, तो भरती झाल्यानंतर एखाद्या मोठ्या ठराविक चकमकीमध्ये तो ठार झालेला आहे किंवा शहीद झालेला आहे, अशावरती अवलंबून असणारे त्याची मुलगा, त्यांची मुलगी किंवा त्याची पत्नी. एक्समॅन म्हणजे काय, तो ठराविक सेवा कालावधी पूर्ण झाल्यानंतर स्वतः राजीनामा घेतो अशा पद्धतीनं. आणि एक्समॅन डिपेंडिंग म्हणजे काय, म्हणजेच काय, माजी सैनिकांवरती अवलंबून असलेले म्हणजे काय, तर ते मोठ्या मोठ्या युद्धांमध्ये शहीद झालेले असे जे काही एक्समॅन हे असतील, माजी सैनिक असतील किंवा सैनिक असतील, यांच्यासाठी त्यांच्यावरती अवलंबून असणारे त्यांची काही मुलं असतील, मुलगी असेल किंवा त्यांची पत्नी असेल, तर त्यांना हा विषय येतो. सो दोन्ही कॅटेगरीमधील डिफरन्स तुम्हाला कळाला असेल. आत्ताच लक्षात ठेवा, या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. खूप दिवस झाले याच्यावरती व्हिडिओ बनवायचा होता, पण यातनंच तो मुद्दा क्लिअर झालेला आहे, याची नोंद घ्यायची आहे. दोन्हीसुद्धा घटक वेगवेगळ्या पद्धतीने आहेत. म्हणजेच तुम्हाला मगापासून जवळजवळ 7 आणि हे 5 12 विषय समजून सांगितलेले आहेत की कुणाला किती पद्धतीने सूट देण्यात आलेली आहे. पूर्ण विश्लेषण दिलेलं आहे, पूर्ण कास्टवाईज, पूर्ण समाज जे अदर बॅकवर्ड क्लासेस आहेत किंवा बॅकवर्ड क्लासेस जे आहेत त्याच्यासाठी असेल. आणि त्याच पद्धतीनं स्पोर्ट्स पर्सन असेल, भूकंपग्रस्त असेल, प्रकल्पग्रस्त असेल, पोलीस पाल्य असेल, होमगार्ड असेल, अनाथ असेल, एक्समॅन असेल आणि एक्समॅन डिपेंडिंग असेल, अशा पद्धतीनं पदवीधर अंशकालीन असेल, सगळंच्या सगळं तुमच्यापर्यंत विश्लेषण केलेलं आहे. आता खूप महत्त्वाचा विषय आहे की सर हे झालं की वयोमर्यादेबद्दल, ओके, नो प्रॉब्लेम. पण आता विषय अशा पद्धतीनं आहे की 2024च्या भरतीमध्ये सरकारनं सांगितलेलं होतं, फडणवीसांनी सांगितलं होतं की आम्ही तुम्हाला वयवाढ देणार आहोत एक शेवटची संधी म्हणून. पण हा विषय अजून पण सरकारच्या टेबलवरती प्रलंबित आहेत. फक्त 2 मीटिंग याच्यावरती झालेल्या आहेत. त्यामुळं ह्याला कोणत्याही पद्धतीनं स्पीड घेतलं नसल्यामुळं एक रिझन जे आहे भरती पडायला, ते सुद्धा हे वयोमर्यादेचा जो विषय आहे त्याच्यामुळे सुद्धा भरती लटकत पडलेली आहे, याची नोंद घ्यायची आहे. याच्यावरती काय निर्णय घेणार, कुठल्या मुलांना शेवटची संधी देणार, कशा पद्धतीने देणार, कुठल्या इयरपासून देणार, याच्या आधी पण सांगितलं होतं की सेंट्रलच्या ज्या भरती आहेत, मग ते आर्मी भरती असेल किंवा अदर ज्या डिफेन्सच्या भरती असतील किंवा रेग्युलर जे असतील, तर त्याच्यामध्ये त्यांनी दिलेले असते की 1998 पासून ते 10/9/2004 पर्यंतच्या मुलांनी, ह्या पिरियडमधल्या मुलांनीच फक्त फॉर्म भरू शकताय. तर अशा पद्धतीनं जो आता पोलीस भरती आहे ना, त्याच्यामध्ये हा मुद्दा असणार आहे. त्याच पद्धतीनं त्याला स्पेसिफिक रिझन देऊन त्याच्यावरती समिती गठीत तर केलेलीच आहे, पण समितीनं सुद्धा फास्ट पद्धतीनं प्रोसेस केलेली नाही आहे. आणि त्याला कारणीभूत आहे ते म्हणजे सरकार. लक्षात ठेवा, त्यांच्या सगळ्या गोष्टी फक्त फास्ट होऊ शकतात. सगळ्या म्हणजे फक्त आमदारकी असेल, खासदारकी असेल आणि बाकी विधानसभा, विधान परिषद वगैरे सगळं तुम्हाला माहिती आहे. तर त्याच फक्त निवडणुका फास्ट होऊ शकतात, त्यांचे फक्त निकाल लवकरात लवकर लागू शकतात, त्यांची फक्त नियुक्ती लवकरात लवकर लागू शकते. बाकी तुमचे आपण सर्वजण सामान्य व्यक्ती आहोत, आपल्याशी त्यांचं काही देणं घेणं पडलेलं नाही. आणि सरळ या पोलीस भरतीमध्ये जे काही फडणवीसांनी केलेलं आहे किंवा जे काही सरकारने केलेलं आहे ते उड्या डोळ्यांनी महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे पूर्णपणे. त्यामुळे काही सूचना आहेत त्या तुम्हाला मी दिलेल्या आहेत, पूर्ण कॅटेगरी वाईज आणि पूर्ण सगळं वयाचं समांतर आरक्षणामध्ये दिलेलं आहेत. आणि अजूनसुद्धा हे शेवटचा वर्षाचं जे पेंडिंग आहे ते सुद्धा आहे असं जैसे ते स्टॉप आहे, याची नोंद घ्यायची आहे. ज्यावेळी भरती पडेल त्यावेळी जे काही वयवाढीचा विषय आहे त्याच्यावरती एक पूर्ण फॉर्मॅट असणार आहे वेगळा, समजलं. सेवा प्रवेश नियमामध्येच एक JR येईल, सुरुवातीच्या 2024च्या पोलीस भरतीसाठी सेवा प्रवेश नियम येईल. त्याच्यामध्ये एक पॉईंट असणार वेगळा की वयोमर्यादा वाढ दिलेली आहे, त्याचं रिझन असेल, हे सगळं त्याच्यामध्ये मेन्शन केलेलं असणार आहे, समजलं. सो अशा पद्धतीनं वयवाढीचा विषय आवडला असेल किंवा ही जी वयोमर्यादा आहे पोलीस भरती करत असताना तुम्हाला समजायला पाहिजे होतं की कशा पद्धतीनं वय आहे. 18 वर्ष कमीत कमी आहे, तिथून पुढे 28 वर्ष, 31 वर्ष, 33 वर्ष, 36 वर्ष, त्याच पद्धतीनं 38 वर्ष स्पोर्ट्ससाठी, 33+ आज, त्याच पद्धतीनं पदवीधर अंशकालीनसाठी 55 वर्ष. अशा पद्धतीने एक्समॅनसाठी तुमचे जे तुम्ही सेवा कालावधी पूर्ण केला आहे त्याच्यापेक्षा 3 वर्ष तुम्हाला प्लस ते ॲड होऊन तुम्हाला काय होतं ते मिळतात. मग अशा पद्धतीने सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत शेअर केलेल्या आहे. व्हिडिओ आवडला असेल, मार्गदर्शन आवडलं असेल तर एक कळकळीची विनंती करतोय, भरतीसाठी अतिशय महत्त्वाचा आपला चॅनल आहे. या व्हिडिओला ज्यांना आवडला असेल त्या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा. त्याच पद्धतीने चॅनलवर नवीन असाल तर लगेचच जाऊन चॅनल सबस्क्राईब करा. त्याच पद्धतीनं यूट्यूब चॅनलची लिंक, त्याचबरोबर व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप नवीन ओपन केलेले आहेत, त्याचीसुद्धा लिंक ह्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही जॉईन करू शकताय. तर सर्व विद्यार्थ्यांना आपल्या चॅनलकडून मी शुभेच्छा देतोय आणि मी इथंच थांबतोय. तोपर्यंत धन्यवाद.